नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी आहे त्याच्यामध्ये जे अलॉटमेंट लेटर हे आता सर्वांना आलेले आहेत. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आता इन्स्टॉलमेंट तुम्हाला आलेले आहेत. जे अलॉटमेंट लेटरमध्ये जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत, काही लोकेशनला जे अलॉटमेंट लेटरला एक इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यांची वेळ देण्यात आलेली आहे. काही लोकेशनला 2 महिन्यांची, काही लोकेशनला 3 महिन्यांची, काही लोकेशनला 6 महिन्यांची. म्हणजे हे असे टप्प्याटप्प्याने तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती जे इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्हाला पेमेंट करायचं आहे. एका वेळेस तुम्ही एकच इन्स्टॉलमेंटचं पेमेंट करू शकता, एका वेळेस पूर्ण इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट करू शकत नाही. कारण की एक इन्स्टॉलमेंट पेमेंट झाल्यानंतर जी डेट आहे ती डेट ज्या इन्स्टॉलमेंटला आहे त्या डेटलाच ती ओपन होते. म्हणजे म्हणायचा अर्थ म्हणजे तुम्ही एका वेळेस पूर्ण इन्स्टॉलमेंट करू शकत नाही. जसे जसे तुम्हाला इन्स्टॉलमेंट आहे तसे तसे तुम्हाला इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. या सिडको लॉटरीमध्ये जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आय थिंक माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे, वाशी आणि खारकोपर या 2 लोकेशनची अलॉटमेंट लेटर आलेली नाहीत. बाकी सर्व लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. जर आपल्यामधील जर काही सिडको लॉटरी विजेते असणार, जर त्यांना जर आलेले असेल तर प्लीज त्यांनी कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला आता जस्ट जे आजचा जो टॉपिक आहे की अलॉटमेंट लेटर आल्यानंतर त्यामधील जे इन्स्टॉलमेंट पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते. तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये जी माझी प्रोसेस झालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, सिडको लॉटरीमध्ये अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपल्याला सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट करावं लागतं. त्यानंतर आपलं घराचं ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशन होत असतं. ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनसाठी जी प्रोसेस आहे ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. सर्वप्रथम मी माझ्या पोर्टलवरती लॉग इन केलेलं होतं. जसे तुम्ही तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे एक लिंक ओपन होते, ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन. बघा, हे खाली मी लावलेले आहेत. इथे जाऊन तुम्हाला मग अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला पूर्ण जी डेट आहेत ते डेट तिथे ओपन होतात. त्या डेटमध्ये तुम्हाला टाईमचा स्लॉट ओपन होतो आणि तर तिथे तुम्ही क्लिक करून मग तुम्हाला त्यावेळेस सिडको ऑफिसला जावे लागते. माझ्या वेळेस CBD बेलापूर 7वा माळा हे सिडको ऑफिसचं जे रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंटचं जे ऑफिस होतं, आम्ही तिथे गेलो होतो. तुम्हाला पण तुमच्या पोर्टलला लॉग इन करून जे तुमचं सिडको होम पोर्टल आहे तिथे बघा, एका साईडला या ऑप्शनमध्ये तुम्हाला आणखी एक ऑप्शन ॲड होणार आहे, म्हणजे ॲग्रीमेंटचं. जेव्हा तुम्ही सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट करणार ते झाल्यानंतर तिथून तुम्हाला मग ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेले की सर आम्हाला आता 2028चं पोझिशन सांगण्यात आलेलं आहे, काहींना 2026चं पोझिशन सांगितलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसापासून काहींना 1 वर्ष, 2 वर्ष आणि काहींना 3 वर्ष. मग यावेळेस आम्हाला डॉक्युमेंट कोणते अपलोड, म्हणजे कोणते तिथे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी न्यावे लागेल. पर्सनल मेसेज पण आलेले आहे. तर बघा, तुम्ही जे तुमच्या पोर्टलला जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत, तुमचं इन्कम सर्टिफिकेट जरी 2024-25चं फायनान्शियल इयरचं असेल आणि जर तुम्हाला 2027 किंवा 2028ला तिथे ॲग्रीमेंट करायला बोलवलं तर तुम्हाला लेटेस्ट तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तिथे तुम्हाला न्यायची गरज नाही. जे तुम्ही अपलोड केलेले आहेत, समजून घ्या. काही खूप जण कन्फ्यूज होणार की सर आता आम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट, काही तहसीलदार जे असतात त्यांच्याकडून इन्कम सर्टिफिकेट काढलेले आहेत, काहींनी जे ऑफिसमधून त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले आहेत, काहींनी पेमेंट स्लिप जोडलेले आहेत. तर ज्यावेळेस तुम्हाला बनवणार त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेसचे नाही आहेत, तिथे तुम्हाला नाही घेऊन जावे लागणार. तुम्ही जे तुमच्या पोर्टलला जे अपलोड केलेले आहेत, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये अर्ज केलेला असेल तरी चालते, तुम्ही जे अपलोड केलेले आहेत तेच तुम्हाला डॉक्युमेंट तिथे सिडको ऑफिसला न्यावे लागतात. एक तुम्हाला ओरिजिनल सेट न्यावा लागतो आणि 2 झेरॉक्स सेट न्यावे लागतात. म्हणजे एका ह्याच्यात 2 झेरॉक्स काढून घ्यावे लागतात. आमच्या वेळेस एका वेळेस 3 सेट त्यांनी सांगितलेले होते. तुमच्या वेळेस जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल किंवा जसं पोर्टलला अपलोड होणार आहे जसं अपलोड झालं तसं मी तुम्हाला वेळोवेळी गाईड करत जाणार. त्यानंतर तुम्ही हे अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट जे तुम्हाला मी सांगितले साईडला बघा. आमच्या वेळेस जे डॉक्युमेंट आम्हाला सांगण्यात आलेले होते त्याच्यामध्ये पॅन कार्ड, 2 साक्षांकित झेरॉक्स प्रती व मूळ प्रत, आधार कार्ड, त्यानंतर मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी भरलेली पावती, चलन पावती, 100 रुपये इतक्या किमतीचे 2 कोरे मुद्रांक पेपर, 4 पासपोर्ट आकाराचे अर्जदाराचे फोटो,
वाटपपत्राची प्रत, गहाणखत खरेदी केलेला हरकत सह अर्जदार लागू असल्यास प्रति लागू असल्यास, पॅन कार्ड, आधार कार्ड, मुद्रांक शुल्क, जे तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, आता एक्झॅक्ट स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन किती आहेत हे असं एक्झॅक्ट कुठेही सिडकोच्या लेटर हेडवरती आलेले नाही आहेत, त्यामुळे आपण न सांगता ती माहिती देऊ शकत नाही. जेव्हा पण त्यांचं जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी जे त्यांचं लेटर हेडवरती माहिती असणार ते आपण तुम्हाला वेळोवेळी गाईड करून त्यांना आपण माहिती जे सर्वांपर्यंत माहिती पोहोचत जाणार. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचे फोटो, वाटपपत्राची प्रत म्हणजे तुमचं अलॉटमेंट लेटर, गहाणखत म्हणजे NOC. आता काहींनी NOC घेतलेली आहेत, काहींनी NOC घेतलेली नाही आहेत. तर ज्यांनी NOC घेतलेली आहेत लोन करण्यासाठी बँकेकडून ते सुद्धा तुम्हाला NOC तिथे सोबत ठेवावी लागेल. त्यानंतर सह अर्जदार, कॉप्लिकंट, जर तुम्ही कॉप्लिकंट जर अलॉटमेंट लेटरमध्ये किंवा ॲडिशन कॉप्लिकंट केलेलं असेल जर तुमच्या पत्नीला, तर तुमच्या पत्नीला सुद्धा तिथे तुम्हाला घेऊन जावं लागेल. म्हणजे हे त्यांचे डॉक्युमेंट, पत्नीचे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट जसं त्यांचं नोटिफिकेशन येईल हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावे लागतात. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरलेल्या स्लिपसुद्धा तुम्हाला घेऊन जावे लागतात. स्टॅम्प ड्युटी आता 1,000 रुपये आम्हाला म्हणजे स्टॅम्प ड्युटी होती आणि 3% त्यांचं रजिस्ट्रेशन चार्ज होतं. तर स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये, जर 30 लाख रुपये घराची किंमत होती तर 30 म्हणजे 90,000 रुपये. अशा 3 जे ॲग्रीमेंटचे जे असतात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, असे आम्हाला ऑनलाईन पहिले पेमेंट केल्यानंतर आम्हाला सर्व तिथे घेऊन हजर राहावे लागतात. त्याच्यानंतर मग आपल्याला सिडकोचे जे अधिकारी आहेत तेव्हा आपल्या घराचे ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशनचे जे डॉक्युमेंट आहेत ते देतात आणि तिथे आपलं मग रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट होत असते. आणि आपल्याला नंतर ज्या महानगरपालिकेमध्ये आपलं जे घर आहे त्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे जाऊन आपल्याला मग घराचं आपलं ॲग्रीमेंट करावं लागतं. जसं की पनवेलला 1, 2, 3, 4 असे पनवेलचे जे ऑफिस आहे, सब रजिस्टर ऑफिस, तिथे जाऊन आपल्याला घराचं ॲग्रीमेंट करावं लागते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला घराची चावी मिळत असते. सिडको लॉटरीमध्ये जे ऑक्टोबर 2024मध्ये ही 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती त्याचं जे PDF आलेलं आहे त्या PDFमध्ये जे 16 नंबरचं पेजेस आहेत त्या 16 नंबरच्या पेजेसला बघता त्यांनी असं सांगितलेलं आहे, खाली लावलेलं आहे की सर्व हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर करारपत्र पूर्ण केले जाईल. म्हणजे तुमचं ॲग्रीमेंट केले जाणार. सर्व तुम्ही इन्स्टॉलमेंट पेमेंट झाल्यानंतर, ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर, CBD बेलापूर ऑफिसला गेल्यानंतर, करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराची हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर हस्तांतरणाच्या दिवशी घर मालकांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द केल्या जाईल. त्यानंतर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घराची चावी दिल्या जाईल. तर ही तुम्हाला अलॉटमेंट लेटर भरल्यानंतर म्हणजे जी पेमेंट केल्यानंतर जी पुढची प्रोसेस अशी तुमची असणार आहे. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये जी आता तुमची नेक्स्ट स्टेप आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. यामध्ये जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच असा एक नवीन टॉपिक घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.